बेस्ट उपक्रमाच्या ताब्यामध्ये विविध कंपनीच्या भाडेतत्वावरील बसचा समावेश करण्यात आलेला असून या बसवर कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत। यांना कमी मासिक वेतनामध्ये जादा काम, महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षिततेचं वातावरण यामुळे हैराण होऊन कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतलाय। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं 96 इमारती अतिधोकादायक घोषित केलेल्या आहेत आणि या इमारतींमधील 2500 रहिवाशांना स्थलांतरित करण्यात म्हाडाचे दुरुस्ती मंडळ अपयशी ठरलेले आहे। त्यामुळे पावसाळ्यामध्ये दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झालाय। युद्धनौका आणि पाणबुड्या बांधणाऱ्या माझगाव शिप बिल्डर्स कंपनीनं केवळ वर्षभर पुरेल एवढंच काम आहे, त्यामुळे 6000 कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे। शिप बिल्डर्सच्या अनुभवाचा योग्य वापर करून नव्या पिढीतील विनाशिकेचं काम कंपनीकडे देण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे। मुंबईतील कांजूर डम्पिंग ग्राउंड संरक्षित वनक्षेत्र म्हणून पुनर्संचयित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे मुंबईतील कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी पळापळ करावी लागणार नसल्यानं मुंबई महापालिकेला दिलासा मिळालाय। मात्र डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी लढा देणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झालाय। मुंबईत मिठी नदी गाळ काढण्याच्या घोटाळ्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं 7000 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। कंत्राटदारांवर 65 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे। आर्थिक गुन्हे शाखेनं साथीदारांच्या संदर्भात जबाब देखील नोंदवलेले आहेत। ठाणे परिसरातील कचरा मुंबईच्या हद्दीमध्ये आणून टाकल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे। एका ठिकाणी बल्क वेस्ट जनरेटर आणि इतर ठिकाणी त्याची अनधिकृतपणे विल्हेवाट लावणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक किंवा कंत्राटदार तसंच आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। भिवंडीतील ठाणे रोडवरील काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये ठेकेदाराकडून दिरंगाई होती आणि या विरोधामध्ये स्थानिकांसोबतच आमदार महेश चौगुले यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर गणेशोत्सव आणि ईद या सणांपूर्वी काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण करावं असा आदेश दिले। भिवंडीमध्ये एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीवर घरफोडी आणि चोरीचे 9 गुन्हे दाखल आहेत। या आरोपीकडून 5,98,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। एमबीबीएस, बीडीएस आणि बीएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे। त्यानंतर 11 ऑगस्टपर्यंत नोंदणी शुल्क भरणा करता येणार आहे। तसंच एलएलबीच्या 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे। कांदा उत्पादनामध्ये शेतकरी जोडप्याची कमाई प्रति महिना 5400 रुपये इतकीच आहे। कृषी विद्यापीठाचे डॉक्टर राजेंद्र हिले यांची राज्य सरकारनं कांदा धोरण समितीवर नियुक्ती केलेली आहे। त्यांच्याच नेतृत्वामध्ये कांदा उत्पादन खर्चावर काम केलं जात आहे। 3 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 10 शेतकऱ्यांकडे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। मच्छीमारांसाठी व्यापाऱ्यांनी बर्फाच्या दरामध्ये टनामागे 80 रुपयांची वाढ केलेली आहे। मच्छीमारांना विश्वासात न घेता व्यापाऱ्यांनी बर्फाच्या दरामध्ये वाढ केली आणि त्यामुळे हजारो मच्छीमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देणाऱ्या भोजनामुळे वाढलेले अन्न विषबाधेचे प्रकार लक्षात घेऊन शिक्षण विभागानं मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय घेतलाय। शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भोजन वितरित करण्याच्या अर्ध्या तासापूर्वी शिक्षकांनी भोजनाचा अर्धा दर्जा तपासावा अशा सूचना शिक्षण विभागानं जारी केलेल्या आहेत। ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियानं ठाणे जिल्हा परिषदेला एक रुग्णवाहिका दिलेली होती। मात्र आता या रुग्णवाहिकेचा वापर चक्क माल वाहतुकीसाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाडमध्ये समोर आलाय। रुग्णवाहिकेचा गैरवापर होत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। पुढच्या काळामध्ये मांसाहार करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे असं विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे। महाराष्ट्रात 3 कोटी लोक अंडी खातात, आपल्याकडे 1 कोटी अंडी असतात, तो टक्का वाढला पाहिजे, दुधाचा टक्का वाढला पाहिजे असंही मुंडेंनी म्हटलंय।
राज्यात जुलैमध्ये सामान्य पावसाची नोंद झालेली आहे। मराठवाडा आणि सोलापूरमध्ये सर्वात कमी पाऊस पडलेला आहे, तर जुलै महिन्यामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये यंदा जुलै महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाहीये। गतवर्षीच्या तुलनेमध्ये जुलैमधील पावसामध्ये लक्षणीय घट झालेली आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात मुंबईत सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे। गुजरातमधील सरदार सरोवर धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले। त्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुंबई महापालिकेने 100% पाण्याचे मीटर बसवण्याचा निर्णय घेतलाय, तर जे नागरिक मीटर बसवण्यासाठी विरोध करतील त्यांच्या नळजोड बंद करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिलाय। सरकारी कामामध्ये अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाणार आहे। अकोल्यातील दहिगाव गावंडी गावाजवळ 64 गावांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जेसीबीमुळे फुटली आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। तर हे पाणी बाजूच्या शेतामध्ये गेल्यानं 2 एकर शेतीचंही नुकसान झाले, त्यामुळे जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते। गोकुळाष्टमी निमित्त राज्यातील 1,50,000 गोविंदांना विमा संरक्षण मिळणार आहे। गेल्या वर्षी 1,25,000 गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आलं होतं, मात्र त्यापासून काही वंचित राहिलेले होते। यंदा ही त्रुटी दूर करत विमा कवचाची मर्यादा वाढवण्यात आली आहे। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर पोहोचला, त्यामुळे गणेश मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग आलेला आहे। कल्याणच्या कुंभारवाड्यामध्ये गणेश मूर्ती घेण्यासाठी गणेश भक्तांची लगबग सुरू झालेली आहे। सध्या मूर्तिकार मूर्ती बनवण्यात आणि रंगरंगोटीच्या कामामध्ये गुंतलेले आहेत। मुंबई महापालिकेकडून मूर्तिकारांना प्रायोगिक तत्वावर रंगाचं मोफत वाटप करण्यात येणार आहे। मूर्ती विसर्जनामुळे रासायनिक रंगामधून होणारं जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने हा उपक्रम हाती घेतलाय। या उपक्रमामध्ये महापालिकेकडून 6 प्रकारच्या पर्यावरणपूरक रंगांचं वाटप केलं जाणार आहे। भिवंडी मनपा आयुक्तांनी गणेश विसर्जन घाटांचा पाहणी दौरा केलाय। शहरातील नदी आणि तलावामध्ये हजारो गणेश मूर्ती विसर्जनासाठी आणल्या जातात, त्यामुळे गणेश विसर्जन घाटावर मनपा आयुक्त अनमोल सागर यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी करत तयारीचा आढावा घेतलाय। अहिल्यानगराच्या राहातामध्ये महसूल विभागामार्फत महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमामध्ये महसूल प्रशासनाच्या विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांना सुरुवात करण्यात आली। यावेळी जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचं आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे। गुजरातमधील भावनगरमध्ये 25 नवीन बसेस दाखल झालेल्या आहेत। या बसेसला हिरवा झेंडा दाखवून त्यांचं लोकार्पण करण्यात आलं। गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या हस्ते बसेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधील गंगापुरात खंडणी विरोधी पथकानं गांजा विक्री प्रकरणी कारवाई केलेली आहे। या प्रकरणी एका गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। या आरोपीकडून 1.5 लाखांचा गांजाही जप्त करण्यात आलाय। त्याचबरोबर आरोपीला 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबईच्या म्हाडा कॉलनीमध्ये माकडांनी धुमाकूळ घातलाय। म्हाडा कॉलनीच्या इमारतीमध्ये माकडांचा उच्छाद बघायला मिळतोय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागानं लक्ष देऊन माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी म्हाडा कॉलनीतील नागरिकांनी केलेली आहे। अहिल्यानगरमधून बातमी। अहिल्यानगरमध्ये पुन्हा लंपी आजारानं डोकं वर काढलेलं आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये 668 जनावरं लंपीनं बाधित झालेली आहेत, तर यापैकी 29 जनावरांचा लंपीमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। वाशिमच्या मानोरा कारंजा मार्गावरच्या कुपटा घाटामध्ये भरधाव ट्रकच्या धडकीमध्ये 4 बकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। या अपघातामुळे पशुपालकाचं आर्थिक नुकसान झाले। स्थानिकांनी अपघातग्रस्त रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये मराठी चित्रपटांचा डंका पुन्हा एकदा पाहायला मिळालाय। श्यामची आई चित्रपटानं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावलाय, तर नाळ 2 हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरलाय।